हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आता आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आपण आता दत्त मंदिरात आलेलो आहे पाया पडायला। दगडूशेठ हलवाई गणपतीच्या जवळच हे मंदिर आहे। दर्शन करून आपण आता ऊसाचा रस प्यायला निघालोय। तर तिकडे हे लहान बाळ होतं आणि श्रीयश सारखा म्हणत होता मला कडेवर घ्यायचे बाळाला। नको म्हणलं तर ऐकत नव्हता। लहान बाळाला नको हात लावतं, तो म्हणत होता कडवच घ्यायचं। ज्यूस ऊसाचा रस त्याने पिला आणि मग नंतर परत गेला बाळाकडे। म्हणलं घ्यायचंच आहे मला कडव बाळाला। थोड्या वेळ त्यांची मस्ती झाली। त्याच्यानंतर मग आम्ही गेलो दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला। तर खूपच गर्दी होती, बघू शकता तुम्ही। खूप जास्त गर्दी आहे, म्हणजे कधी पण जा दगडूशेठ गणपतीला गर्दी असतेच पाया पडायला। पण दर्शन वगैरे छान झालं आमचं, बघू शकता गर्दी खूप जास्त आहे। मग आम्ही इथून देवाला फुलं वगैरे घेतली, फुलं हार वगैरे घेतलं आणि खूपच छान असं आमचं दर्शन झालं, बघू शकता तुम्ही पुढे आता। आणि आतमध्ये कॅमेरा न्यायला परमिशन नाही आहे, त्यामुळे आपण बाहेरचंच व्हिडिओ शूट करून टाकलेलं आहे। इथे आता आपण हार नारळ वगैरे घेतलं आणि पुढे आता निघणार आता आपण। गर्दी असल्यामुळे थांबावं लागत आहे। बघू शकता किती छान टोपल्या त्यांनी सजवलेल्या आहेत। आपण इथे नारळाचे तोरण पण घेऊ शकतो, 7 नारळ 5 नारळ असे छान छान नारळाचे तोरण पण भेटतात। पुढे आता आपण चाललोय दर्शनाला, गर्दी भरपूर आहे। हे श्री स्वामी समर्थांचं मंदिर येते गणपतीच्या बाजूलाच। तर आपण आता घरी जाताना तिथे पाया पडून जाणार। आता शूट घेतलं मी थोडंसं। आता आपण लाईनीला लागलेलो आहोत गणपतीच्या दर्शनासाठी। बघा गणपतीच्या दर्शन पण झालं आपलं। मग तिथून उकडीचा मोदक घेतला, शिरीषला खूप आवडला। त्याच्यानंतर आपण हॉटेलमध्ये गेलो जेवायला। श्रीयश कॉर्न खात आहे। थोडंसं जेवण वगैरे करून मग आपण आता घरी जाणार आहोत। तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा।